धर्मांतरण प्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाचं पथक नाशिकमध्ये दाखल। 4 सदस्यीय पथकाकडून प्रत्यक्ष घटनास्थळाची पाहणी, कागदपत्रांच्या फाईल्स घेऊन एसआयटी पथकही नाशकात। पोलिसांना गुंगारा देत निदा खानची मुंब्र्यातील क्लिनिकमध्ये दोनदा हजेरी, वारंवार लोकेशन बदलून तपास यंत्रणांना चकवा। अटकपूर्व जामिनावर आज नाशिक कोर्टात सुनावणीची शक्यता। नाशिक धर्मांतरण प्रकरणात एटीएसची एंट्री, रझा मेमन आणि शफी शेखची 3 तासांपासून कसून चौकशी। आरोपींना आज कोर्टात हजर करणार। प्रकरणात आंतरराष्ट्रीय कनेक्शन, टेरर फंडिंगचाही संशय। भोंदू अशोक खरातला 4थ्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी, 5व्या गुन्ह्यात एसआयटी पुन्हा खरातचा ताबा घेणार। केंद्रीय मंत्रिमंडळाकडून शासकीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्त्यात वाढ, सूत्रांची माहिती। शासकीय कर्मचारी निवृत्ती वेतनधारकांसाठी 2% महागाई भत्त्याला मंजुरी, सूत्रांची माहिती। सोन्या चांदीच्या दरात पुन्हा वाढ, सोन्याच्या दरात 1100 रुपयांनी तर चांदीच्या दरात तब्बल 7,000ची वाढ। सोन्याचे दर जीएसटीसह 1,57,000वर तर चांदीचे दर 2,67,000वर स्थिरावले।